आमचं सगळ्यांचं. अध्यक्ष महोदय, कोकण विभागाशी संबंधित अल्पकालीन चर्चेमध्ये सहभागी झालेल्या विधानसभा सदस्यांची ज्यांनी त्याच्या चर्चेमध्ये भाग घेतला ते त्याच्यामध्ये सन्मान्य संजय केळकरजी आहेत, सन्मान्य सुनील प्रभूजी आहेत, सन्मान्य दीपक केसरकर साहेब, सन्मान्य भास्कर जाधव साहेब, सन्मान्य शेखर निकमजी, सन्मान्य सौ मनीषा चौधरी मॅडम, सन्मान्य हरुण खानजी, सन्मान्य राजन नाईकजी, सन्मान्य सिद्धार्थ खरातजी, सन्मान्य सौ सुलभा गायकवाड मॅडम, सन्मान्य अशोक पाटीलजी, सन्मान्य आनंद बाळा नर, या सर्व सदस्यांनी अध्यक्ष महोदय कोकणाच्या ह्या अल्पकालीन चर्चेमध्ये मत्स्य व्यवसाय व बंदर खात्यासंदर्भात अध्यक्ष महोदय कोकणाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून आणि या 877 किलोमीटरच्या ह्या पूर्ण किनारपट्टीवर जो काही विकास अपेक्षित आहे वाढले, 877 झाले, आता 720 चे 877 झाले, अधिकृत आहे, तुम्हाला मी नोट पाठवतो पाहिजे. 877 किलोमीटरच्या या पूर्ण किनारपट्टीच्या वर जो विकास अपेक्षित आहे, जे मच्छीमार समाज आहे अध्यक्ष महोदय, काही आमच्या बंदर खात्याच्या संदर्भात अतिशय चांगल्या सूचनाही दिलेल्या आहेत, प्रश्नही विचारलेले आहेत. भास्कर जाधव साहेबांसारखे आणि दीपक केसरकर साहेबांसारखे आणि आपणही स्वतः काही अनुभवाचे सल्लेही ह्या निमित्ताने आमच्या इकडे दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, ह्या पूर्ण 877 किलोमीटरच्या ज्या कोकण भूमीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे वर्षानुवर्ष जे काही प्रश्न प्रलंबित होते, ज्याच्या ह्या किनारपट्टीचं पूर्ण अर्थकारण ज्या मच्छीमार समाजाच्या वर अवलंबून आहे, मग त्याच्यामध्ये आंबा, काजू आणि अन्य विषय पण आहेत, पण मच्छीमार समाजाच्या दृष्टिकोनातून त्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, त्या समाजाचा विकास झाला पाहिजे, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आमचं महायुतीचं सरकार याच्या पहिल्याच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय काही धोरणात्मक आणि महत्त्वाचे निर्णय आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या पहिल्या 100 दिवसामध्ये मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या स्वतंत्र असं जहाज बांधणी, जहाज दुरुस्तीचं स्वतंत्र धोरण निर्माण करण्याचं मध्ये महाराष्ट्र सरकार हे पहिलं राज्य राहिलेलं आहे. आणि ह्यासारख्या निर्णय घेतल्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या क्षेत्राचा एकंदरीत विकास करणं आणि त्यांना मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिल्यामुळे जो विकास पारंपरिक मच्छीमारांच्या अपेक्षित होतं, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय आणि त्यांना आधार देणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे येणारे विविध वादळ येण्याच्या नंतर नेमकं मच्छीमारांना मदत कशी करायची हे राज्य सरकारच्या समोर फार महत्त्वाचे प्रश्न असायचे. मग काही असंख्य वेळी स्पेशल केस करायला लागायची, मग त्यांना ते केल्यानंतर पण कधी कधी जाधव साहेब आपल्या इकडे मदत तुटपुंज आपल्याला मिळायची. पण आता आपण शेतीचा दर्जा दिल्यानंतर आता जसं आपण शेतकऱ्यांना त्या चौकटीमध्ये मदत देतो तशा पद्धतीने आपण अध्यक्ष महोदय मच्छीमारांना पण मदत देण्यासाठी आपल्याला आता त्या निर्णयाचा आधार आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे असंख्य महत्त्वाचे फायदे, उदाहरण जाधव साहेब, जसं आपण केंद्र सरकारने KCC क्रेडिट जे कार्ड त्यांना देतात शेतकऱ्यांना, तसंच आता आपण मच्छीमारांना द्यायला त्या सुरू केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत आपण GR पण काढलेला आहे आणि तो निर्णय घेतल्यानंतर 1208 मच्छीमारांना आपण त्यांच्या हक्काचे KCC क्रेडिट कार्ड काढून दिलेलं, क्रेडिट कार्ड काढून दिलेलं असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक बळ हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळण्याची सुरुवात झाली. त्याचबरोबर काही बँकेच्या मध्ये जो त्यांना उदाहरण जिल्हा बँकेतून ज्या काही त्यांना सवलती शेतकऱ्यांना मिळायच्या, त्याच पद्धतीने आता मदत आपण मच्छीमारांना पण कृषीचा दर्जा दिल्यानंतर अध्यक्ष महोदय द्यायला आपण सुरुवात केलेला आहे. ह्याचा मूळ हेतूच एवढा आहे की आमच्या कोकणामध्ये पर्सनेट आणि पारंपरिक अध्यक्ष महोदय आणि मिनी पर्सनेट अशी जी काही मासेमारी होते
त्याच्यामध्ये जो पारंपरिक आमचा मच्छीमार आहे त्यांना आम्ही आर्थिक सक्षम कसा करू शकतो, त्यांना आम्ही खऱ्या अर्थाने आधार कसा देऊ शकतो, त्याच्यावर आमचं राज्य सरकार प्रामुख्याने काम करते. अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा मासेमारी क्षेत्राबद्दल विचार करतो तेव्हा आपण स्पर्धा आंध्र प्रदेशसारखा राज्य आहे, केरळसारखा राज्य आहे, तमिळनाडूसारखं राज्य आहे, ज्या राज्यांनी आपल्या राज्याचा विकास हा ह्या मच्छीमार क्षेत्राच्या माध्यमातून, मासेमारी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आता त्यांचे बजेटमध्ये तरतूद बघितल्यानंतर जाधव साहेब आपल्याला खरं म्हटलं तर थोडा कमीपणा वाटलं पाहिजे. ते हजारो कोटीची तरतूद करतात आणि आपण जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो अध्यक्ष महोदय की जवळपास 414 कोटीचे फक्त बजेट आमच्या खात्याचे होतं. स्वतःची आपली राज्याची योजना पण, हक्काची योजना पण नव्हती. आपण जे लाभ द्यायचो ते पंतप्रधान मत्स्य योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने लाभ आमच्या मच्छीमारांना आपण देऊ शकलो. मग आम्ही काय केलं अध्यक्ष महोदय की आपल्याला खऱ्या अर्थाने अगर मच्छीमारांना मदत करायची असेल, जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रामध्ये आपण विकास कसा करू शकतो, अन्य राज्यांच्या तुलनेत आपण ह्या आमच्या मच्छीमारांना मदत कशी करू शकतो, म्हणून आपण आपल्या हक्काची मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाधव साहेब आणली आणि त्याच्यामुळे आपण असंख्य लाभ आता आपल्या मच्छीमार बांधवांना, मच्छीमार क्षेत्राला ह्या निमित्ताने द्यायला सुरू केलेली आहे. आता ही योजना आणल्यानंतर 1240 कोटी एवढी आपण आपल्या बजेटची तरतूद यावेळी आमच्या या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या खात्यासाठी केली आणि त्यामुळे महत्त्वाच्या जिल्हास्तरीय आणि 6 राज्य पातळीच्या योजना आम्ही तयार करून आमच्या मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून, मग त्याच्यामध्ये आईस फॅक्टरीपासून मग मच्छीमार महिलांना हाताला ग्लव्स ज्याच्यामुळे ते मासे साफ करत असताना जे नखानी करतात त्याच्यामुळे त्यांना जे हाताला जे ग्लव्ज लागतात त्यासाठी पण आम्ही त्या पैसे त्या योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाचा विकास करायचा असेल तर जसं आमच्या असंख्य सदस्यांनी सुचवलं की आंबा, काजू, सुपारी आणि या सगळ्या क्षेत्राबरोबर मासेमारी क्षेत्राला प्रोत्साहन देणं, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणं, जे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आता थोडं कमी होत होतं ते आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे. आमच्या भास्कर जाधव साहेबांनी जे अनुभवी सदस्य आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी नेहमी आपल्या शैलीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात आणि पण त्यांनी जे काही नेहमी सांगतात की 4 महिने 5 महिने मी मंत्री होतो पण मी महत्त्वाचे निर्णय घेतले ते खऱ्या अर्थाने आम्ही स्वीकारतो अध्यक्ष महोदय. कारण का जे त्यांनी नेहमी आम्हाला मत्स्य बोर्डबद्दल आपण अध्यक्ष भास्कर जाधव साहेब आपण उल्लेख करता अतिशय तळमळीने, कारण का आपण खऱ्या अर्थाने तळागाळातल्या मच्छीमारांच्या क्षेत्राबद्दल आपण विचार केला आणि तिथे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना आपण खऱ्या अर्थाने ताकद कसं देऊ शकतो याबद्दल आपण जो ऐतिहासिक असा निर्णय आपण घेतला अध्यक्ष महोदय. आपण ऑगस्ट 2014 तर जवळपास तो निर्णय घेतला. मी स्वतः माझ्या अधिकाऱ्यांना तुम्ही जिथे मस्जिद बंदरच्या इथे कार्यालय उघडलं तिथे पाठवलं. सगळी माहिती कुठे नावाचे अधिकारी आता भास्कर जाधव साहेब तिथे बसतात, कुठे नावाचे अधिकारी बसतात आणि पोस्टिंग कामगार विभागाच्या माध्यमातून झालेली आहे. आता ह्या मंडळाला आपल्याला ताकद द्यायची असेल तर ह्याची व्याप्ती वाढायला लागेल, ह्यांना जे काय आर्थिक तरतूद करायला लागेल. आता आपण स्थापन केल्यानंतर जाधव साहेब एकूण नोंदणी जे ह्यांच्या अंतर्गत कामगार आहे ते आता फक्त 838च आहे, फक्त 838. आता आपण ह्याच्या पुढे ह्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होऊ शकते यावर आम्ही निश्चित पद्धतीने लक्ष घालणार आहोत. जाधव साहेब ह्याच्यामध्ये आपण मुंबई, ठाणा आणि पालघरपर्यंत आपण गेलेलो आहे. आपल्याला आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत हा मंडळाचं काम आणि व्याप्ती वाढवायची, अजून वाढवायची. त्यासाठी मी अधिवेशन झाल्यानंतर आपला वेळ घेणारच आहे. आपण यावं, आपण एकत्र बसून या मंडळाला पुढची 4 वर्ष अजून सक्षम कसा करू शकतो, ज्या अर्थी खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपल्या मत्स्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे बिचारे साधे कामगार आहेत जाधव साहेब आपण त्यांनाही ताकद देण्याचं काम करू शकतो. मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन आपल्याला ह्या
विभागाचं काम करायचं आहे. आपण सिंधुरत्न योजनेच्या संदर्भात जाधव साहेब इथे उल्लेख केला. आमचे आदरणीय दीपक केसरकर साहेब आहेत, त्यांनी अतिशय सक्षम पद्धतीने गेल्या काही वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून आमचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या असंख्य महत्त्वाच्या प्रकल्पांना तयार करणं, त्यांना वैयक्तिक लाभ देण्याचं काम केसरकर साहेबांनी काही वर्षापासून केलेलं आहे. आता ह्या अर्थसंकल्पामध्ये जाधव साहेब आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अजून पुढे 3 वर्षासाठी सिंधुरत्न योजनेची घोषणा केलेली आहे. म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून ह्या सिंधुरत्नेचा फायदा आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केसरकर साहेब जे आपण अतिशय म्हणजे अध्यक्ष साहेब एवढे काही चांगले प्रकल्प आहे. उदाहरण माझ्याच मतदारसंघाच्या वैभववाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला ग्लासचा पूल हा आम्ही सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून तयार केला. म्हणून जाधव साहेब पर्यटनाच्या बाबतीमध्ये पण ही योजना फार चांगली आहे. आपल्या काही संकल्पना असेल तर आपण सगळेजण एकत्र मिळून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या साठी तयार केलेली ही योजना आपण सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आपण ताकदीने हे विकासासंदर्भात आपण निश्चित पद्धतीने या बाबतीमध्ये आपण एकत्र बसायचंच आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आमचे सुनील प्रभूजी साहेब आहेत, त्यांनी मासेमारी करणारे बंदर जे आहेत त्या संदर्भात थोडी चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारलं की बाबा ह्यांना आपण पैसे देत नाही, ह्या बाबतीमध्ये थोडं म्हणजे निधी देत नाही, ह्या बाबतीमध्ये त्यांनी चिंता व्यक्त केली. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्या मत्स्य खात्याच्या अंतर्गत असलेले जे काही फिशिंग हार्बर ज्याला म्हणतो मत्स्य बंदरं आहेत त्यांना जवळपास 57 बंदरांना आपण आता त्यांच्यावर काम करतो आणि 240 कोटी म्हणजे प्रत्येक बंदरासाठी 20 कोटी म्हणजे 20 बंदरं 240 कोटी अंतर्गत आपण तयार करणार आहोत आणि प्रत्येक बंदरासाठी 12 कोटीची तरतूद आम्ही ह्या निमित्ताने केलेली आहे. त्यामुळे जे काही फिशिंग लँडिंग सेंटर आहेत त्या सगळ्यांना विकसित करण्याचं काम या निधीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामुळे थेट मच्छीमारांचा फायदा ह्या निमित्ताने होणार आहे. आमच्या सुनील प्रभू साहेबांनी पारंपरिक मच्छीमारांवर होणारा अन्याय म्हणजे एकंदरीत पर्सनेटमुळे किंवा LED फिशिंगमुळे जे काही फिशिंग होते त्याच्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर त्यांचा अन्याय होतो. पण आम्ही हे सरकार आल्यानंतर अध्यक्ष महोदय आम्ही किनारपट्टीची सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर आळा किंवा नियंत्रण ठेवण्याची पूर्ण पद्धतीने तयारी अध्यक्ष महोदय केलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय जाधव साहेब आम्ही केला आहे की आम्ही ड्रोनची सुरक्षा वाढवलेली आहे. अध्यक्ष महोदय, एका बाजूला आपल्याला गस्ती नौका ज्या काय आता लाकडी गस्ती नौका आहेत त्याच्यामुळे त्या जसा नेहमी आमचे जाधव साहेब असतील अन्य लोक आवर्जून त्याच्याबद्दल उल्लेख करतात, त्या लाकडी गस्ती नौकांमुळे अध्यक्ष महोदय मला नाही वाटत ते कोणालाही वाचू शकते. कारण का समुद्रामध्ये गेल्यानंतर ज्या बाहेरून येणारे जे ट्रॉलर्स आहेत ज्या अनधिकृत मासेमारी करण्यासाठी येतात त्यांच्याकडे एवढं साधन समृद्धी असते, कधी कधीकडे वेपन पण असतात, त्यांच्यासमोर आमच्या लाकडी गस्ती नौका टिकूच शकत नाहीत. म्हणून आम्ही विभागाच्या अंतर्गत आता फायनान्सकडे आमची ती फाईल गेलेली आहे. म्हणून 15 स्टीलच्या गस्ती नौका जाधव साहेब आपण खात्यासाठी मागवणार आहोत जेणेकरून सिंधुदुर्ग पुण्यापासून मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत आपल्याला 15 गस्ती नौका प्रत्येक जिल्ह्यानिहाय आम्ही देण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर ड्रोनची पण सुरक्षा आता जे काय आमच्या 10 ड्रोन सुरू आहेत त्याला अजून 10 ड्रोन घेऊन, कारण का अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे एवढं नियंत्रण आलेलं आहे. आमचं कंट्रोल सेंटर आमचे फिशरीज कमिशनर जे ऑफिसमध्ये बसतात तिथेच आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती ह्या ड्रोन सुरक्षेच्यामुळे आम्हा लोकांना उपलब्ध होते आणि म्हणून कारवाई करणं पण त्याच्यामुळे फार सोपं होतं. आता गेल्या काही वर्ष म्हणजे 1-2 वर्षामध्ये जवळपास 56 पेक्षाही जास्त नौकांवर आम्ही लोकांनी कारवाई केलेली आहे. 33 कोटी 77 लाख एवढा इतका दंड आम्ही आकारलेला आहे. पण अध्यक्ष महोदय मी हेही सांगेन, मी जोपर्यंत 100% अनधिकृत मासेमारी बंद होत नाही किंवा 100% LED मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत जेवढी जास्त सुरक्षा वाढवायला लागेल तेवढी आम्ही निश्चित पद्धतीने वाढवू आणि जेणेकरून आमच्या पारंपरिक मासेमाऱ्यांचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही एवढी काळजी आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही ह्या निमित्ताने आम्ही घेणार आहोत. अध्यक्षमध्ये पुढे जाऊन आमचे शेखर निकम साहेब आहेत
शेखर निकम साहेबांनी स्वतंत्र फिशरीज विद्यापीठ हे स्थापन व्हावं, म्हणजे फिशरीज विद्यापीठ स्वतंत्र ते वेटरनरीमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, त्यांचं म्हणणं वेगळं स्थापन व्हावं. अध्यक्ष महोदय, ह्यावर मी स्वतः जसं आम्ही मंत्रालयामध्ये काम करायला सुरू केलं अध्यक्ष महोदय, आमच्या देवगड गिरी सिंधुदुर्गमध्ये आपण एक स्वतंत्र फिशरीज विद्यापीठ जाधवसाहेब आपण तिथे उभं करतोय आणि ते आपल्या दापोली इन्स्टिट्यूटबरोबर कनेक्ट करतोय. जे आपली सगळ्यांची तक्रार आहे की जिथे म्हणजे मासेमारीचा काय संबंध नाही, तिथे नागपूरमध्ये सगळ्या गोष्टी होतात, तिथे गोड्या पाण्याची मासेमारी आहे, म्हणून आपण इथे स्वतंत्र विद्यापीठ आपण देवगडला स्थापन करतोय, जेणेकरून त्याचा फायदा थेट पूर्ण किनारपट्टीचा ह्याला आपल्याला निश्चित पद्धतीने तिथे होईल. म्हणून जे आमच्या शेखर निकम साहेबांनी उल्लेख केलेला आहे त्याच्याही बाबतीमध्ये आपण तोडगा ह्या निमित्ताने काढतोय. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन त्यांनी मत्स्यबीज च्या उपकेंद्राच्या संदर्भात प्रश्न विचारला, तोही आपण वेंगुर्ला सिंधुदुर्गामध्ये जवळपास 60 कोटी निधी खर्च करून आपण मत्स्य बीज केंद्र आपण वेंगुर्ला सिंधुदुर्गामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये सुरू करतोय. आणि आमच्या मनीषाताई चौधरी यांनी नेहमी पालघरच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत मासेमारी असो किंवा पारंपरिक मच्छीमारीबद्दल महत्त्वाचे प्रश्न नेहमी त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि म्हणून ताईंना मी ह्या निमित्ताने मी मनीषाताईंना सांगेन की जसं मी ह्याच्या अगोदर उल्लेख करा की अनधिकृत मासेमारींवर आळा घालणं किंवा त्यांना थांबवणं, त्यांच्यावर कारवाई करणं, ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलाच तडजोड करत नाही अध्यक्ष महोदय. खूप लोक त्यामुळे गुजरातवरून खूप लोकांचे फोन येतात, गोव्यावरून येतात, पण आम्ही एवढीच भूमिका मांडतो की कोणीही आमच्या मासेमारींचा हक्क कोणी हिरवून घेऊ नये. तुम्ही तुमच्या इकडे मासेमारी करा, आम्ही आमच्या इकडे करतो. जसं आमचे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही कारवाई कराल, तुम्ही आमच्याकडे आम्ही कारवाई करणारच आहोत. जे दंडाच्या संदर्भात आमच्या मनीषाताईंनी जे उल्लेख केला की तो थोडा कमी आहे. आता आपण दंड आकारताना पण आपण 2 लाख 5 लाख 10 लाख इथपर्यंत जातो. अन्य आपण राज्यांबरोबर जेव्हा तुलना करतो तेव्हा जाधवसाहेब गुजरातमध्ये 5,000 आणि 10,000 दंड आहे, आपण लाखांमध्ये आहे. आणि म्हणून ह्याच्याबरोबर पण काय वाढ करायची असेल आपण तेही करू, कारण आपल्याला अनधिकृत मासेमारी पूर्ण संपवायची आहे. मग कितीही कोणी काही विरोध करून दे, पण आमच्या मच्छीमारांचा अधिकार आम्ही कोणालाच हेरून देणार नाही. म्हणून आपण जप्तीही करतो, बोटही जप्त करतो. एक आमच्या अशोक पाटील साहेबांनी चांगली सूचना आम्हाला केलेली आहे की त्यांना ज्या डिझेल ज्या संस्था देतात त्या डिझेल त्यांना देण्याचं अगर बंद केलं मच्छीमार संस्थांना तर कदाचित ह्याच्यावर अजून कंट्रोल येऊ शकतो. मग त्याही गोष्टीवर अध्यक्ष महोदय आम्ही विचार करतोय. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मत्स्य संशोधन केंद्र पालघरला यावं असं मनीषाताईंचा इच्छा आहे, तर त्यावर निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण लक्ष घालू. आमचे राजन नाईक जी आहेत आमदार, त्यांनी त्यांच्या भागामध्ये जो अर्नाळा इथे 40 एकर जमीन मासळी सुकवण्यासाठी आरक्षित आहे त्याच्यावर असलेल्या अतिक्रमणाबद्दल उल्लेख केला अध्यक्ष महोदय. त्यांचं म्हणणं आहे झोपड्यात तिथे काही बांगलादेशी माणसे मिळालेले आहेत असं सगळं उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, तसं तो आमचा आवडता विषय आहे आणि म्हणून आमचे उदय सामंत साहेब आहेत, त्यांनी आणि आम्ही एकत्र मिळून त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या मिरकरवाड्यासंदर्भात आम्ही जी काही भूमिका घेतली अध्यक्ष महोदय, 350 अनधिकृत जे काही झोपड्या होत्या, विविध धर्मस्थळे पण त्याच्यामध्ये होती, त्या सगळ्या लोकांना आज अतिक्रमण हटून आपण मिरकरवाड्याचा विकास पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटीचा आपण खर्च करतोय. दुसराही टप्पा आपण तिथे खर्च करून एक आधुनिक असा आपण मिरकरवाड्याच्या भागामध्ये आमच्या उदय सामंतजींच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे चांगला विकास त्या मच्छीमार बांधवांचा करतो, ज्याच्यामुळे निश्चित पद्धतीने फरक होईल. आणि तसंच अध्यक्ष महोदय, आमच्या राजन नाईक साहेबांनी जो काही उल्लेख केलेला आहे त्या अतिक्रम हटवण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पोलिसांची संपर्क करायला सांगितलेला आहे. एकदा अधिवेशन झाल्यानंतर योग्य तारीख ठरवली जाईल आणि त्याच्यावर असलेलं अतिक्रमण 100% काढलं जाईल हा विश्वास मी त्यांना ह्या निमित्ताने इथे देतो. अध्यक्ष महोदय, आमचे सिद्धार्थ खरात साहेब आहेत, ते तसं ह्या खात्याच्या संदर्भात त्यांना भरपूर माहिती आहे, कारण त्यांनी या खात्याच्या आतमधून आणि बाहेरून दोन्हीचा अभ्यास चांगला केलेला आहे. ते आता नेमकं नाही आहेत पण चांगला
बरं, एकदमच जवळ आलेल्या आहेत ऐकण्यासाठी. म्हणून अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूचा अभ्यास त्यांचा चांगला आहे, कारण की ही बाजू बघितलेली आहे, ती बाजू बघितलेली आहे. म्हणून त्यांच्या सूचना अतिशय चांगल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी जे काय मला सांगितलं आहे, आमच्या मेरीटाईम बोर्ड असो किंवा आमच्या मत्स्य व्यवसाय खात्यासंदर्भात, खरंच जी तुम्ही दिलेले ज्या काही सूचना आहेत, उदाहरण तुम्ही विविध गोष्टी मांडलेल्या आहेत, तुमच्या सगळ्या सूचना अतिशय सकारात्मक पद्धतीने स्वीकारल्या जातील आणि आपल्याला त्या पद्धतीचा फरक आमच्या खात्यांमध्ये निश्चित पद्धतीने दिसेल. आमचे अशोक पाटीलजीने जो काही उल्लेख केला की LED मासेमारी हा जो काही विषय आहे तो आमच्या किनारपट्टीला लागलेला शापच आहे. कारण का कितीही प्रयत्न केला तरी पण हे LED मासेमाऱ्यांना काही आमच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गतले काही मस्ती करणारे अधिकारी आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे एवढं मी स्वीकारतो. म्हणून त्या लोकांवर कारवाई करून, जेव्हा सरकारची, केंद्र आणि राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे की LED मासेमारी होताच कामा नये, म्हणून कोणीही त्याच्या संदर्भात हिंमत करता कामा नये. म्हणून LED मासेमारीमध्ये च्या संदर्भात जवळपास आपण 4053 ज्या काही कारवाया केलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये 257 LED मासेमारी करणाऱ्या बोटींवर केलेल्या आहे. म्हणजे त्यांच्या लाईटीपासून आपण सगळं जप्त केलेलं आहे. म्हणून LEDच्या बाबतीमध्ये आमचं राज्य सरकार, अध्यक्ष महोदय, अतिशय स्पष्ट आहे. या बाबतीमध्ये LED मासेमारी 100% आम्ही आमच्या किनारपट्टीवरून तुम्हाला नष्ट करून म्हणजे थांबवून दाखवू, एवढा विश्वास मी या निमित्ताने सभागृहाला निश्चित पद्धतीने देणार आहे. अध्यक्ष महोदय, बंदर खात्याच्या संदर्भात काही चांगल्या सूचना आमच्या केसरकर साहेबांनी विजयदुर्गच्या संदर्भात आपण केलेलं की तिथे शिपयार्ड आपण तयार करावं. केसरकर साहेबांना सांगेन की आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा शिपयार्ड देशातला तिथे येतो आहे, 1000 एकरपेक्षाही मोठा आहे. त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशाच पद्धतीचा शिपयार्ड तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लँड ॲक्विजिशन आम्ही सुरू केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूपेक्षाही मोठा शिपयार्ड यावा. त्यासाठी कोकणातचे 3 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. लवकरच त्या बाबतीमध्ये अधिकृत घोषणा आपण करू. विजयदुर्ग संदर्भात जी काय 3000 एकरची जी काय जमीन त्या बंदर खात्याच्या म्हणजे बंदर बांधण्यासाठी घेतली होती, अध्यक्ष महोदय, ती आमचे वडील जेव्हा बंदर मंत्री होते या तेव्हापासून ते काम सुरू आहे. पण आता केसरकर साहेब त्या बाबतीमध्ये आपण अतिशय सकारात्मक पाऊल टाकतोय. 2 मोठ्या कंपन्या, म्हणजे एक तो हुंडईचा प्रस्ताव आलेला आहे, दुसरा ॲक्युरेट नावाची कंपनीचा प्रस्ताव आलेला आहे. त्या दोन्ही कंपन्याची बोलणं आमचं अंतिम टप्प्यावर झालेलं आहे. एकदा ते झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, ह्या विजयदुर्ग असो आणि किंवा शिपयार्ड असो, या दोन्ही बाबतीमध्ये महाराष्ट्र, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जहाज बांधणी, जहाज दुरुस्तीमध्ये अध्यक्ष महोदय, आपलं महाराष्ट्र हे देशामध्ये अग्रक्रमांक राज्य असेल एवढं मी विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देणार आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आमच्या सुनील प्रभू साहेबांनी आम्हाला एकंदरीत 48 बंदराचा विकास होणं गरजेचं आहे. छोट्या बंदराच्या विकासामुळे कोकणाच्या मालाचा निर्याती. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये लहान बंदरातून माल वाहतूक जी आत्ता सुरू आहे 2024-25मध्ये 70 दशलक्ष टन इतक्या मालाची हाताळणी करण्यात आलेली आहे. याशिवाय बंदरातून जल वाहतुकीद्वारे दरवर्षी सुमारे 1,80,00,000 इतके प्रवासी प्रवास करतात. पण अध्यक्ष महोदय, हा आकडा फक्त आत्ताचा आहे. जाधव साहेब, आपण येणाऱ्या 4 वर्षामध्ये जसं आपण ऐकलं होतं, आपण ती रोरो सर्व्हिस पण सुरू केलेली आहेत. त्याच्या तिकीटच्या संदर्भात काही लोकांच्या बाबतीमध्ये मतप्रवाह असले तरी प्रतिसाद चांगला आहे. आता आपण रत्नागिरीचे स्पॉट वाढवतोय, आपण सिंधुदुर्गामध्ये 1-2 स्पॉट वाढवतोय. प्लस जसं मी वरुणजींना त्या दिवशी सांगितलं की आपण लवकरच जलवाहतुकीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, आम्ही या गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये स्वीडनचा दौरा केला, आम्ही नेदरलँड्सला जाऊन आलो आणि तिथे काही कंपन्यांशी बोलून, कॅन्डेला नावाची एक कंपनी अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडून आपण इलेक्ट्रिक जहाज आपण आपल्या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी इथे आणतोय, जेणेकरून जलवाहतुकीमध्ये आज आपला महाराष्ट्र कुठेच नाही. अध्यक्ष महोदय, अन्य देशांमध्ये, स्वीडनमध्ये तुम्ही जाल तर प्रमुख वाहतूकच जलवाहतूक आहे. त्याच्यामध्ये वेळही वाचतो, पैसाही वाचतो. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र कुठेही कमी पडता कामा नये, ही दूरदृष्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे. आणि म्हणून ह्या वेळीच्या अर्थसंकल्पामध्ये
आपण अध्यक्ष महोदय आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जल वाहतुकीसाठी 6,600 कोटीची तरतूद केलेली आहे आणि फक्त तिथे घोषणा केली नाही अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर आमची गेल्या आठवड्यात बैठकही झाली आणि मुंबई वॉटर मेट्रोच्या अंतर्गत आपल्या मुंबईच्या MMR रिजनला वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचं काम आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत. पहिले फेज हे आपण पुढच्या 2 वर्षामध्ये सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 6 रूट MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आम्ही जोडणार आहोत, जेणेकरून उद्या मुंबई असो की आजूबाजूच्या MMR रिजनमध्ये जसं आपण मेट्रोच्या निमित्ताने एकीकडे दुसरीकडे जातो त्याचं कौतुक सगळीकडेच होत आहे, तसंच येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या वरुणजींना आदित्यजींना घेऊन नरिमन पॉईंटला लवकर पोचायचं असेल कुठल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न पोहता आपल्याला आदित्यजी पेंग्विनना डिस्टर्ब नाही करायचं आहे. तुम्हाला मला सुखरूप नरिमन पॉईंटला आणायचं आहे, म्हणून तुमच्या आपण एकत्र म्हणून आम्ही बँड्रा मला फक्त जुहू करून पिकअप करा, कारण मी जुहूला राहतो, जुहू करून आपण बँड्रावरून थेट नरिमन पॉईंट नक्की भेटतं. ते तुम्हाला देतो कॉफी सकट, कोल्ड कॉफी सकट. मला आठवण तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते आणि म्हणून आपण सगळे सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय, कारण की शेवटी ह्याच्याचमुळे आमच्या मुंबईचा विकास निश्चित पद्धतीने अजून अग्रेसर होईल आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकल्पाच्यामुळे अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळावधीमध्ये आमच्या मुंबई मेट्रोच्यामुळे 7 कोटीपेक्षा जास्त पॅसेंजरची संख्या ही फक्त या जलवाहतुकीमुळे वाढणारे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे लोकांची पण खूप गैरसोय दूर होईल आणि त्याच्यामुळे अन्यही गोष्टींचा फायदा या शहरांच्या आजूबाजूच्या ठिकाणी निश्चित पद्धतीने होईल अध्यक्ष महोदय. ह्याच्यामध्ये आमच्या भास्कर जाधव साहेबांनी मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हावी असं तुम्ही इच्छा व्यक्त केली अध्यक्ष महोदय. त्यासाठी नवी मुंबईच्या परिसरामध्ये आम्ही ह्याची तयारी अध्यक्ष महोदय करतो आहे. आपल्या सूचना आम्ही निश्चित पद्धतीने ह्याबद्दल आम्ही घेणार आहोत. शेखर निकम साहेबांनी नॅशनल वॉटर वे 8चे निर्माण करावे, अशा जेटीची निर्मिती करावी असं त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी DPR बनवण्याचं काम अध्यक्ष महोदय सुरू आहे. त्याचबरोबर आमच्या मनीषा चौधरी ताईंनी धूप प्रतिबंध बंदरा बांधणे गरजेचे आहे, अशा सगळ्या बंदराच्या गाळ काढणे आवश्यक आहे. याही बाबतीमध्ये आपण एक धोरण ठरवतो आहे अध्यक्ष महोदय, जेणेकरून कुठलेही आपण हे जेव्हा जलवाहतुकीचा विषय करतो तेव्हा गाळ काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपण नुसतं घोषणा करू आणि त्या गोष्टी नुसतं कागदावर राहतील, पण हा जो काही सपोर्ट जेट्टी बांधून असो किंवा अन्य गोष्टीचा बांधण्यामुळे जो काही सपोर्ट आपल्याला द्यायला लागतो ते ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने आपण देऊ शकू. आमचे खराजी आहेत गेले वाटते इथून खराजी आहेत ज्यांच्या मेरीटाईम ह्याच्यामध्ये तुमची PhD आहे. चांगले सूचना तुम्ही या निमित्ताने खराजी केलेली, जसं सांगितलं तुम्ही ह्याही बाजूला काम केलेलं असल्यामुळे तुमचे जे काही सूचना आहेत ते मेरीटाईम बोर्डला जास्त निधी देणं. आता 503वर आपण आलेलो आहे, पण काय व्हायचं आपण 500 निधी आपल्याला मिळायची पण जास्त वाढवण बंदरला आपल्याला द्यायला लागायचं. पण आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांचं यावेळी कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ह्यावेळी जे काही निधी आपल्याला मेरीटाईम बोर्डला 503 मिळाली असली तरी पण त्याला कुठलेही दुसरीकडे न देता 100% मेरीटाईम बोर्डला कशी वापरू शकतो ह्यासाठी त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे. पण तरीही 503पेक्षा जास्त कसं वाढू शकतो. माझं म्हणणं आहे की क्षमता ह्या मेरीटाईम बोर्डची खूप जास्त आहे. आपण फक्त 503 कोटी आहे. गुजरात मेरीटाईम बोर्डकडे पहिला भास्कर जाधव साहेब तर ते हजारो कोटींमध्ये आहे, त्यांची स्वतःची हक्काची जागा पण आहे. आता त्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर थोडं ह्याच्यावर आमचं काम करण्याचा विषय सुरू आहे अध्यक्ष महोदय. रेडिओ क्लब जेट्टीचा आपण उल्लेख केला खरात साहेब, ते आपल्याच काळात रेडिओ क्लब जेट्टी दिलेली होती, त्याच्यात काही तांत्रिक सुधार आम्हाला करायला लागल्या. आता येणाऱ्या काही 8-9 महिन्यामध्येच आपण किंवा जास्तीत जास्त एका वर्षामध्ये रेडिओ क्लब जेट्टी आपण सुरू करतोय. त्यामुळे काय होणार, आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल तर आपल्याला फक्त 14 मिनिटामध्ये आमच्या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर तो 1.5 तासाचा काळ आहे. म्हणून ह्या रेडिओ क्लब जेट्टीच्यामुळे पण निश्चित पद्धतीने फरक पडेल. नाहीतर जल वाहतूक बंदर विकास ह्याबद्दल मी आपल्याला या निमित्ताने बोललेलोच आहे. केसरकर साहेबांचाही मी विजयदुर्गच्या संदर्भात उल्लेख केला आहे. अध्यक्षमध्ये रोजगार निर्मितीच्या निमित्ताने एक शेवटचा विषय सांगतो आणि थांबतो अध्यक्षमध्ये रोजगार निर्मितीच्या संदर्भात कोकणामध्ये जसं
रोजगार निर्मिती संदर्भात जे आमच्या डॉलरच्या संस्कृतीबद्दल आमच्या किंवा मनी ऑर्डर संस्कृतीबद्दल आमचे भास्कर जाधव साहेब पण बोलले आणि आम्ही सगळेच कोकणाचे लोकप्रतिनिधी आमचे अर्धे तरुण तरुणी अर्ध्यापेक्षाही जास्त काही मुंबईला शिकायला नोकरीला येतात, पुण्याला जातात, नाशिकला जातात, सिंधुदुर्गाचे असले तर ते गोव्याला जातात. म्हणून रोजगार निर्मिती ही आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे अध्यक्ष म्हणून. आणि म्हणूनच या बाबतीमध्ये आम्ही गेल्या काही एका वर्षामध्ये एक 3 महत्त्वाचे निर्णय आम्ही या संदर्भात घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये रोजगार म्हणजे गोवा शिपयार्ड ह्यांच्याबरोबर आम्ही इंडिया मेरीटाईम वीकमध्ये आम्ही त्यांच्यावर MOU साईन केली आणि ते आमच्या उदय सामंत साहेबांच्या सहकार्यामुळे जयगड खाडीमध्ये रत्नागिरीमध्ये तो गोवा शिपयार्डचा प्रकल्प अध्यक्ष महोदय येतो आहे आणि त्याच्यामुळे जवळपास प्रत्यक्ष 1000 ते 2000 नोकऱ्या आणि अप्रत्यक्ष जाधवसाहेब 3 ते 5000 नोकऱ्या आपल्या कोकणातल्या तरुण तरुणींना रत्नागिरीमध्ये उपलब्ध होतील. त्याचबरोबर ॲक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याबरोबर जिथे आम्ही फिजेदूर गिर्येमध्ये अध्यक्ष महोदय त्यांना जमीन दिलेली आहे आणि त्या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष 1800 तर अप्रत्यक्ष जवळपास 19,200 नोकऱ्या या उपलब्ध होऊ शकतात अशा पद्धतीचा तो प्रकल्प आहे. तिसरं म्हणजे DPC कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कारंजा खाडीमध्ये उरणमध्ये हा प्रकल्प रायगडमध्ये आमच्या गोगावले साहेब आहेत, आमच्या आदिती नाही आहेत पण त्यांच्या रायगडमध्ये येत आहे. तिथेही आपल्याला प्रत्यक्ष जवळपास 1150 आणि अप्रत्यक्ष जवळपास 2500 नोकऱ्या या जाधवसाहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड हे सुरुवातीलाच 1 ते 1.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपण एवढं काम या बंदर आणि मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये सुरू केलेलं आहे. आम्ही काय 100% सगळीकडे पोचलेलो असं म्हणणार नाही, पण सरकारची प्रामाणिकता आणि सरकारचा हेतू हा पहिल्याच वर्ष ह्या 2 क्षेत्रामध्ये अतिशय स्पष्ट आहे. आम्ही कायदेही तसे अध्यक्ष महोदय तयार केलेले आहेत, धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत, पण त्याचबरोबर आम्ही अंमलबजावणीवर पण लक्ष देतो आहे. म्हणजे कृषीचा दर्जा असो, मत्स्य संपदा योजना असो, जहाज बांधणीचं धोरण असो, त्याचबरोबर असंख्य जे बंद पडलेले प्रकल्प उदाहरण रेडी बंदरचा प्रकल्प असो, आनंदवाडी प्रकल्प असो जो देवगड आणि वेंगुर्ल्यामध्ये येत होतं त्याही प्रकल्पांना चालना देण्याचं काम या 1 ते 1.5 वर्षामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. आमचा विश्वास आहे अध्यक्ष महोदय, आज जेव्हा आपण मत्स्य व्यवसायाच्या संदर्भात बोलतो तेव्हा आपण आंध्रपेक्षाही खाली आहोत. आपण गोड्या पाण्यामध्ये असो की समुद्राच्या मासेमारीमध्ये आपण 6व्या नंबरवर आहोत समुद्राच्या मासेमारीमध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये जवळपास 16व्या नंबरवर आहोत. त्याचबरोबर जहाज बांधणीमध्ये पण आपण आज त्या क्षेत्रामध्ये गुजरात आणि अन्य राज्यांपेक्षा कमी आहोत. हे सगळे धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर आणि आम्ही ज्या पद्धतीने ह्या सगळ्याचं नियोजन सुरू केलेलं आहे अध्यक्ष महोदय, बंदर क्षेत्रामध्ये, जलवाहतूक क्षेत्रामध्ये आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र पहिल्या 3 क्रमांकावर असेल एवढा विश्वास मी आपल्या माध्यमातून सभागृहाला देतो. अध्यक्ष महोदय, ह्या चर्चेमध्ये जे काही चांगल्या अजून काही सूचना राहिल्या असतील तर निश्चित पद्धतीने त्यांच्या त्या सदस्यांशी बोलून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना त्या बाबतीमध्ये उत्तर दिली जाईल. एक शेवटचा विषय, आपण मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये आकृतीबंधच्या अंतर्गत आम्ही काही पदं अध्यक्ष जाधवसाहेब आम्ही तयार केले, वर्षानुवर्ष प्रलंबित होते. तर मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये जवळपास 440 वाढीव पदं आम्ही भरणार आहोत. त्याच्यामुळे काय होणार, व्याप्ती वाढेल, रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. तसंच जवळपास बंदर खात्यामध्ये पण 400पेक्षा जास्त आकृती बंदरच्या अंतर्गत आम्हाला पदं वाढवण्याची परवानगी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणून ह्या दोन्ही खात्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रामुख्याने आमचा कोकणाचा विकास त्याची चांगली संधी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या खांद्यावर या खात्याच्या माध्यमातून सोपवलेली आहे. म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं आणि किनारपट्टीच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न वाढवणं हे आमचा हेतू नजरेसमोर ठेवून आम्ही काम करतो आहोत. ही सगळी माहिती सभागृहाचे मी मांडतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी माहिती दिली, न्याय दिला. माझे 2 छोटे छोटे प्रश्न आहेत, फार काय नाही आहे.
आपण जो जहाज बांधणी प्रकल्प म्हणालात, तो जहाज बांधणी फक्त होणार आहे का जहाज स्क्रॅप करण्याची पण आपण परवानगी देणार आहात? कारण जहाज स्क्रॅप करण्याची जर परवानगी दिली तर संपूर्ण कोकण पट्टीचा विध्वंस होऊन जाईल. गुजरात असेल, परदेशामध्ये असेल, कुठेही जहाज स्क्रॅप करला अजिबात परवानगी दिली जात नाही, म्हणून ते आपल्याकडे येत आहेत. पण मग प्रकल्प आहे तिथे. हो, त्यांनी बंद नाही साहेब, चालू नाही साहेब, सॉरी, चालू आहे तिथेही, म्हणून तो त्याला शिप ब्रेकिंग म्हणतात. शिप ब्रेकिंगला परवानगी भेटते आपल्याला. दुसरी गोष्ट, सिंधुरत्न योजनेला काही 3 वर्षाची मुदत दिली आहे. काही तरतूद आर्थिक करायची आपण सांगताना विसरला की झालीच नाही, तेवढंच फक्त झाली नाही. ठीक आहे. त्याच्याबद्दल झाली नाही, म्हणून आल्यावर आपण माहिती देऊ. चला, माननीय वनमंत्री